हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की जे मी यूज करते ती पिकोफॉल मशीन, त्या रिलेटेड सगळी काही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। म्हणजे ती मशीन कितीला भेटते, त्याचबरोबर त्या मशीनवरती आपण काय काय करू शकतो, ती मशीन कशी आहे वापरण्यासाठी, तिची सगळी क्वांटिटी, क्वालिटी, किंमत वगैरे सगळं काही अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे बरे का। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। स्किप न करता शेवटपर्यंत पहा। मी आज तुम्हाला शेअर करते की पिकोफॉल मशीनमध्ये तुम्ही काय काय करू शकता किंवा ती कितीला भेटते वगैरे वगैरे वगैरे। ठीक आहे, तर चला मग जाऊन पाहूया लवकर। तर एव्हरीवन, इथं तुम्ही बघू शकताय ही माझी स्वागत कंपनीची 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीन आहे। आता ह्या मशीनला 3 ते 4 नावाने ओळखलं जातं, मात्र मी 2 in 1 किंवा अम्ब्रेला किंवा पिकोफॉल असं तुम्हाला डिटेलमध्ये सुरुवातीला स्टार्टिंगला सांगते, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका। तर ह्या मशीनवरती तुम्ही साडीला पिकोफॉल करू शकता किंवा नॉर्मल शिलाई स्टिचिंग करू शकता, ब्लाउज वगैरे शिवू शकता, त्याचबरोबर झिगझॅग टिपसुद्धा घेऊ शकता। नावाप्रमाणे ही मशीनचं कामसुद्धा खूप आहे बरं का। आणि ह्या मशीनची थोडीशी वजन बघायला गेलं तर थोडीशी जड असते, नॉर्मल शिलाई मशीनपेक्षा ही मशीन जी आहे ही थोडीशी जड असते। आणि ह्या शिलाई मशीनची सेटिंग जी आहे ती थोडीशी आपल्याला चेंज करावी लागते, म्हणजे बरेचशाच म्हणजे जे आपण टिप घेतो त्या टिपनुसार आपल्याला चेंज करायचे असते। या शिलाई मशीनसोबत मला इथं तुम्ही बघू शकता हे जे फूट आहे हे फूट इथे पिकोचं आहे आणि हे जे आहे हे शिलाई करताना आपण यूज करू शकतो। हे तुम्हाला शिलाई मशीनसोबतच दिलं जातं। आणि ही शिलाई मशीन मला 6,500ला पडलेली आहे, अगदी पाटा आणि शिलाई मशीन सगळंच डिटेल। त्याचबरोबर त्यांनी माझ्यासोबत म्हणजे शिलाई मशीनसोबत बऱ्याचशाच वस्तूसुद्धा दिलेल्या आहेत। आता त्या कोणकोणत्या त्यासुद्धा मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करते। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। आणि मी तुम्हाला एक मस्त असं सजेशन देऊ इच्छिते, जर तुम्हाला शिलाई मशीन घ्यायची असेल, परचेस करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला स्टार्टिंगला ही शिलाई मशीन घ्या, जेणेकरून तुमच्या घरात छोटासा बिझनेससुद्धा तुम्ही करू शकता। साड्यांना पिकोफॉल वगैरे करून घर बसल्या जी गृहिणी असते मुलांसोबत वगैरे वर्क करून, म्हणजे मुलांची घरची कामं वगैरे पाहून सुद्धा एक 4 रुपये कमवण्याची संधी ह्या शिलाई मशीनसोबत भेटता। तुम्ही 6,500 जर इन्व्हेस्ट केले असं ना तसं तुम्ही शिलाई मशीन घेताय तर ही मशीन घ्या साधी घेण्यापेक्षा। साधी शिलाई मशीनमध्ये फक्त स्टिचिंग करता येतं, ठीक आहे। तर त्यांनी मला ह्या शिलाई मशीनसोबत ही एक पट्टी दिलेली आहे जी की आपण माफी टाकण्यासाठी यूज करतो। त्यानंतर पार्ट्सना खोलण्यासाठी पाना, त्याचबरोबर बॉबिन दिलेला आहे, त्याचबरोबर क्लिप छोट्या छोट्याशा प्लेट्स असतात जी रीळ जी आहे आपल्या रीळला प्रॉब्लेम्स येऊ नये त्यासाठी दिलेला आहे, एक स्क्रू ड्रायव्हर दिलेला आहे। अजून बरेचसे साहित्य तुम्हाला त्या 6,500मध्येच भेटून जातं। जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही कंपनी कोणती असो, मात्र 2 in 1 पिकोफॉल किंवा अम्ब्रेला मशीन ह्या तिन्हीपैकी एकच मशीन आहे, तिन्हीची नावे वेगवेगळी आहेत, मशीन एकच आहे। तुम्ही हीच मशीन परचेस करा असं मी तर सजेशन देईन, कारण मला चांगला अनुभव आहे या मशीनचा। ह्या मशीनवरती तुम्ही बरेचसेच कामं करू शकता ना, म्हणजे साडीला पिकोफॉल करू शकता, स्टिचिंग ब्लाऊज वगैरे घरच्या घरी शिवायचं असेल तर ब्लाऊज शिवू शकता, लहान मुलांचे कपडे वगैरे सगळं काही ह्याच्यावरती तुम्ही करू शकता। फक्त सुया चेंज आणि फूड जो आहे तो आपला चेंज करावा लागतो, इतकाच बदल आहे। ठीक आहे एव्हरीवन, तर तुम्हाला आय होप डिटेलमध्ये माहिती थोडीशी का होईना समजली असेल, नसेल समजले तर तुम्ही रिपीट पहा। आणखीन काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर मला कमेंट करून विचारा, ठीक आहे। तर ही शिलाई मशीन मला 6,500ला बसलेली आहे आणि ही तुम्हाला EMI वरती सुद्धा, म्हणजे तुम्ही EMI वरती सुद्धा शिलाई मशीन परचेस करू शकता। आता फ्लिपकार्टवरती भव्य असं म्हणजे मोठं असं सेल सुरू आहे, द बिग बिलियन्स डेज म्हणून। तुम्हाला ऐकून माहितीच असेल, तुम्ही मोबाईलवरती वगैरे बघितलं असेलच, तर तुम्ही पटकन EMI वरती फ्लिपकार्टवरून सुद्धा परचेस करू शकता। तुम्हाला करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी दिलेली आहे, तिथून क्लिक करून तुम्ही त्याचा रेट वगैरे पाहू शकताय। आणि त्याचबरोबर त्यांनी इथं तुम्ही आता बघू शकता ही मी फ्लिपकार्टवरूनच सुई जी आहे ही मागवलेली आहे, म्हणजे माझ्या 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनसाठी। आणि खूपच छान सुईसुद्धा आहे, तिची क्वालिटी खूपच सुपर्ब आहे। या सुईवरून विश्वास ठेवून मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर फ्लिपकार्टवरून परचेस केली तर तुम्हाला आता खूपच रिजनेबल म्हणजे खूपच कमी रेटमध्ये तुम्हाला शिलाई मशीन जी आहे ती भेटून जाईल, ठीक आहे। त्यानंतर त्यांनी हे सुद्धा म्हणजे आपण जे नवीन शिवणकाम करतात बघा, त्यांना जर शिलाई चुकली वगैरे ना तर ती उसवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा नक्कीच वापर करू शकता। हे सुद्धा मला शिलाई मशीन सोबतच भेटलेलं आहे, ठीक आहे।
तर ही कैची जी आहे म्हणजे कात्री जी आहे ती मात्र मी स्वतः परचेस केलेली आहे. ठीक आहे, ती मी तुम्हाला दाखवली असंच. जर तुम्हाला सुद्धा करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही बघू शकता किंवा परचेस करू शकता. ठीक आहे एव्हरीवन, तर बघू शकता आता मी ह्या शिलाई मशीनवर करते काय काय. तर कसं आहे, माझे 2 लहान मुले आहेत, त्यांच्याकडे लक्ष देत देत मी या शिलाई मशीनवरती स्टिचिंगसुद्धा करते, पिकोफॉल करते, मुलांचे कपडे वगैरे फिटिंग अंटर वगैरे कुर्तीज वगैरे अंटर करून देते आणि बरेचसेच दिवसाला नाही म्हटलं तर 500 ते 600 रुपयेसुद्धा इन्कम करते. शिलाई मशीन चालायला खूप सुंदर आहे, अगदी स्मूथली चालते. बरेच म्हणजे प्रॉब्लेम्स अजिबात त्याच्यामध्ये क्रिएट होत नाहीत. एकदा मस्त असे आपला हात बसला मशीनवरती की तुम्ही मशीन चालवायला एकदम परफेक्ट चालवू शकता. आवाज वगैरे अजिबात येणार नाही. काय होतं, स्टिचिंगचे करण्याच्या वेळेस आपण रात्री ज्या वेळेस झोपलेले असतात अशा वेळेस बऱ्याच महिला ज्या असतात, लहान मुले वगैरे नंतरच त्यांच्याकडे वेळ असतो, त्यामुळे त्यावेळेस स्टिचिंग करायला जातात. तर अशा वेळेस तुम्हाला ह्या शिलाई मशीनवरती अजिबात प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही, आवाज वगैरे अजिबात देणार नाही. मात्र मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, तुम्ही कोणतीही शिलाई मशीन घ्या, घेतल्यानंतर तिची काळजी घ्यायची, तिची साफसफाई करायची वेळचोवेळी आणि त्याचबरोबर तिला ऑइलिंग वगैरे करायचं. ऑइलिंग वगैरे आता ह्या 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनना कोणकोणत्या पार्ट्सना ऑइलिंग करायचं किंवा कोणकोणते पार्ट्स खराब होतात या रिलेटेड मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि हा बघू शकता, हा जो खालचा भाग आहे शिलाई मशीनचा हा आहे. मी आता सध्या फायनलीच यूज करते, मी मोटर वगैरे जॉईन केली नाही. तुम्ही मोटरसुद्धा जॉईन करू शकता, मोटरसुद्धा खूप चांगली चालते आहे शिलाई मशीनला. मी माझ्या अनुभवानुसारच तुमच्यासोबत शेअर करत आहे. कोणताही फेक व्हिडिओ किंवा कुठेही जाऊन मी फक्त क्रिएट करून व्हिडिओ आणला आहे आणि तुम्हाला अपलोड करून दिलं आहे असं अजिबात नाही. मी स्वतः यूज करते, स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे सांगते. माझ्याकडे 2 in 1 आणि साधी शिलाई मशीन अशा दोन्ही आहेत. मात्र साधी शिलाई मशीनपेक्षा ही मशीन जी आहे ही मला खूप आवडलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता, ही माझी साधी राज कंपनीची शिलाई मशीन आहे. वजनाला वगैरे खूप हलकी आहे, मात्र खूप प्रॉब्लेम क्रिएट करते. ती का करते मला माहिती नाही, फक्त एकच काम असतं तिच्यावरती, ती स्टिचिंगच करते. पिको वगैरे तर काही करूच शकत नाही. तरीसुद्धा तिचे सुई मोडणे म्हणा, सारखं बॉबिंगमध्ये दोरा अडकणे म्हणा, असे प्रॉब्लेम सारखे क्रिएट होतातच. ठीक आहे, असो. तर ही राज कंपनीची शिलाई मशीन आहे. ही सुद्धा मी EMI वरतीच परचेस केलेली आहे. तुम्हाला सुद्धा परचेस करायची असेल तर तुम्ही करू शकता. मात्र माझा तर अनुभव आहे की 2 in 1 किंवा पिकोफॉल किंवा अंब्रेला मशीनच तुम्ही घ्या किंवा एम्ब्रॉयडरीच मशीन घ्या. याच्यावरती तुम्ही घरची सगळी काही कामं वगैरे करू शकता आणि ते ही पाटा वगैरे आहे ना पूर्ण जॉईन करून देतात ते, त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. आणि जर तुमच्या अगोदर तुम्ही मशीन कधीतरी चालवली वगैरे असेल तर मग तर काही टेन्शनच नाही, मग तर तुम्ही एकदम परफेक्ट शिलाई करू शकता आणि सेटिंग वगैरे सुद्धा परफेक्ट करू शकता. ठीक आहे, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर थोडासा जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर मला सुद्धा कमेंट करून विचारा आणि त्या कमेंटचं मी नक्कीच उत्तर देईन. आता ह्या मशीनला दोरा कसा घालायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि ह्याची सविस्तर माहिती बॉबिन, सेटल, सुई कशी घालायची किंवा लावायची यावरती माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बरेचसेच अपलोड आहेत. जर तुम्ही खरं शिलाई मशीन परचेस करणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला दोरा घालत असताना इतर जी पिकोफॉल मशीन असते अगदी सेम टू सेम त्यात आणि यात काही फरक नसतो. अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप दोरा घालायचा आहे. जर तुम्ही आजच शिलाई मशीन परचेस केला आहे आणि हा व्हिडिओ पाहताय तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला दोरा जो आहे तो व्यवस्थित करायचा. आता मी मेन तुम्हाला सांगते, नॉर्मल शिलाई मशीनचं जे सुई आणि शेटलचं जे सेटिंग असते ती म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला असते. मात्र ही जी 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीन आहे या मशीनचं जे शटल आणि सुईची जी बाजू आहे ती समोरच्या बाजूला, आपण ज्या दिशेला बसलेलं असतो ना त्या बाजूला असते. ठीक आहे, तर ही याची सेटिंग आहे बरं का, हे तुमच्या लक्षात यायला हवं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो बघू शकताय इथे मी सुई वगैरे व्यवस्थितरित्या घालून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला शिलाई मशीनला सुई वगैरे बसवायची आहे. ठीक आहे, आता शिलाई मशीनवरती म्हणजे ह्या शिलाई मशीनचं जाणून घेण्यासाठी म्हणजे बरंच सेटिंग वगैरे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ही मशीन खूप वर्क करते, खूप छान काम करते, हिच्यावरती सगळे तुम्ही कामं करू शकता. त्यासाठी हिची सेटिंग समजून घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता तुम्हाला मी थोडक्यात सेटल जे आहे ते दाखवते. तुम्ही बघू शकता शिलाई मशीन जे आहे खालच्या बाजून ते अशा प्रकारे आहे. त्याची फिटिंग म्हणा किंवा त्याची क्वालिटी म्हणा खरंच खूप छान आहे, सुपर्ब आहे. लवकर पार्ट्स वगैरे गंजणार नाहीत, मोडणार नाहीत. आणि सेटल जे आहे हे समोरच्या बाजूला असतं. बॉबिन बसवणे नॉर्मल शिलाई मशीनची आणि ह्या शिलाई मशीनमध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हणते
म्हणते की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्या चॅनलवरती ह्याच रिलेटेड शिलाई मशीन रिलेटेड स्टिचिंग रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. सो ही तुम्ही बघू शकता, हे या मशीनचं टेन्शन आहे. अशा प्रकारे असतं, त्यावरती नंबर्स वगैरे असतात. पिकोफॉलची सेटिंग तुम्ही हे जे गोल्डन कलरचं सर्कल आहे त्याच्यावरती करू शकता. ठीक आहे. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा. काय क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. आणि ह्या शिलाई मशीनची सेटिंग कशी करायची, ह्यावरती नॉर्मल टिप, पिकोफॉल किंवा पिकोची सेटिंग कशी करायची आणि झिगझॅगची सेटिंग कशी करायची ह्यावरती मी डिटेल व्हिडिओ नंतर बनवेन. सो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा. चला भेटू. बाय.